हॅलो एव्हरीवन, तर गेट रेडी विथ मी शूट करत आहे. तुम्ही बघू शकता इथे मी ग्रीन कलरची साडी वेअर केलेली आहे. प्रॉपर मला ॲडजस्ट करायची साडी. सो आता सगळ्यात पहिलं मी हे लॅक्मेचं इथे बघू शकता तुम्ही हे मॉइश्चरायझर लावलेलं आहे फेस वॉश केल्यानंतर. त्यानंतर हे माझं मॅकचं फाउंडेशन आहे. हे आहे माझं मॅकचं फाउंडेशन. त्यात इथे पण लावून घेऊया. नंतर स्पंजच्या याच्याने जशी क्वांटिटी तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लावून घेऊ शकता. स्पंजच्या मदतीने आपण ब्लेंड करून घेऊ. कन्सिलर वगैरे काहीच लावणार नाही आहे मी. तर मॉइश्चरायझर त्याच्यावरती डायरेक्ट फाउंडेशन, कारण की खूप वेळ जाणार आहे संध्याकाळपर्यंत आपली व्यवस्थित राहण्यासाठी लुक थोडंसं मी लावून घेते. आणि याच्यावरती डायरेक्ट मी पावडर सेट करणार आहे. कुठलाच कॉम्पॅक्ट वगैरे नाही आणलेला आहे मी. जे नॉर्मल लूज पावडर आहे तीच मी सेट करणार आहे याच्यावर. नेक एरिया नाही सोडायचा, तो सुद्धा व्यवस्थित कवर करून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपलं तोंड गोरं दिसतं आणि मान व्हाईटच कलर दिसतो, त्यामुळे तर इथे मी कॉम्पॅक्ट नाही आहे, लूज पावडर आहे की त्याच्यावरून आता मेकअप सेट करून घेते. म्हणजे आपलं फाउंडेशन आहे ते सेट करून घ्यायचं आहे प्रॉपरली. डॅब डॅब मोशनमध्येच करायचं आहे. हा एकदम झटपट होणारा मेकअप आहे. आपण कुठे बाहेर आलो, आपल्याला जायचं आहे पटकन, सो हा एकदम क्विक मेकअप तुम्ही करू शकता. कारण की आपण ते बाहेर गेल्यानंतर फोटोज वगैरे काढतो, त्याच्यामध्ये चेहरा आपला प्रेझेंटेबल चांगला दिसण्यासाठी व्यवस्थित असं झटपट हा मेकअप आहे. काही एवढं करायची गरज नाही आहे. तुम्ही बघितला जसं की जो लग्नाचं मी ग्रँड वेडिंग टाकलेली आहे त्याच्यातसुद्धा मीच तो मेकअप केलेला आहे. खूप सिम्पल आणि नॅचरल वाटत होतं. खूप छान आलेला लुक तो सुद्धा. नेक एरियाला सुद्धा आपण लावून घ्यायचं आहे. नेक कधीच आपला सोडायचं नाही. नेकला सुद्धा जेवढं आपण फेसला लावतो ना ते सगळं नेकला लावून घ्यायचं. डोळ्यांना सुद्धा लावायचं. सगळीकडे तुमचं बऱ्यापैकी लावून झालं आहे. सो आता दुसरं लावू. आता इथे आपली पावडर वगैरे व्यवस्थित बेस आपला तयार झालेला आहे, सेट झालेली. आता पुढचा आहे आय मेकअप आणि लिपस्टिक, तो करून घेऊया. सो चलो, हे आहे आपलं मेकअप पाऊच. आणि येस, आपण ट्रॅव्हल करण्यासाठी ह्याच्यामध्ये ठेवायचं, सगळं आपलं हँडी पडतं पटकन. एकाच पाऊचमध्ये सगळं भेटतं. सो आता ही एक आहे बुलेट लिपस्टिक आहे. बघू शकता तुम्ही.